नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील दीपस्तंभ तर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपला डेमो लेक्चर चा तिसरा दिवस आहे. थर्ड लेक्चर आपण घेणार आहेत आणि ते लेक्चर आपण रिझनिंग ॲबिलिटीवर घेणार आहे. मागच्या 2 लेक्चर्समध्ये मी तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसर ग्रेड 2 या परीक्षेच्या पूर्ण फॉर्मॅटच्या संबंधी तुम्हाला चर्चा आपण केलेली आहे आणि फॉर्मॅट मी तुम्हाला समजून सांगितला आहे. त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग ॲबिलिटी या दोघांना मिळून 50 मार्क्सचे क्वेश्चन्स किंवा 50 क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असल्यामुळे 50 प्रश्न याचं वेटेज आहे. मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण मॅथ्समध्ये जसे प्रश्न क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये कसे प्रश्न विचारले जातात आणि ती सोडवण्याची आपली पद्धत कशी असली पाहिजे, आपण त्याच्यासाठी काय तयारी केली पाहिजे, ते आपण डिस्कस केलं. आज आपण रिझनिंग ॲबिलिटी या टॉपिकवर या सेक्शनमध्ये कुठले सब टॉपिक्सवर क्वेश्चन विचारले जातात त्याच्याशी आपण त्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. मागच्या दोघं व्हिडिओला तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आणि खूप विद्यार्थ्यांनी त्या व्हिडिओ बघितलाय. तुमचे कमेंट्स देखील आमच्यापर्यंत आलेत. तर असंच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी या ठिकाणी रिझनिंग ॲबिलिटीचे काही क्वेश्चन्स तुम्हाला डिस्कस करेल आणि मग त्याची काही शॉर्टकट ट्रिक्स पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगेल. चला तर मग आपण मागच्या या परीक्षेमध्ये मागच्या वर्षांमध्ये ही परीक्षा जेव्हा गेली होती त्यावेळेस रिझनिंग ॲबिलिटी मध्ये जे प्रश्न विचारले होते ते आपण आता आज डिस्कस करणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे बघा मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी येतोय. तर पहिला क्वेश्चन हा डिरेक्शन टेस्टवर आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की डिरेक्शन टेस्ट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि डिरेक्शन टेस्टवर डेफिनेटली एक क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला दिसतो सर्वच परीक्षांमध्ये. म्हणजे स्टाफ सिलेक्शनच्या असोत किंवा मग स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षा असो त्याच्यामध्ये आपल्याला डिरेक्शन टेस्टवर प्रश्न विचारलेला दिसतो. आता डिरेक्शन टेस्टच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर आपल्याला 4 प्रमुख दिशा आपल्याला प्रामुख्याने आपल्याला सर्वांना ज्ञात आहेत आणि मग 4 उपदिशा. ओके. तर डिरेक्शन टेस्टमध्ये मी तुम्हाला एक अशी सल्ला माझा असा असेल की ज्याप्रमाणे तुम्हाला हे वाक्य स्टेटमेंट आले त्याप्रमाणे एक आकृती ड्रॉ करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. चला तर मग बघा प्रश्न काय. रजनीकांत लेफ्ट हिज होम फॉर ऑफिस इन अ कार. So let us say that this is the home of Rajinikanth. He drove 15 kilometers straight towards the north. So तो नॉर्थ डिरेक्शनला गेलाय आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे वरच्या बाजूला जेव्हा आपण जातो ती वरची दिशा ही नॉर्थ दिशा असते. 15 किलोमीटर्स तो गेलाय नॉर्थला. तर आपल्याला ज्याप्रमाणे स्टेटमेंट दिले त्याप्रमाणे आकृती आपण काढण्याचा प्रयत्न करू. अँड नाव इथपर्यंत आपण वाचलं. अँड देन टर्न टुवर्ड्स ईस्टवर्ड म्हणजे ईस्ट डिरेक्शनला गेला आणि तिथून तो 8 किलोमीटर गेलाय. सो द ईस्ट डिरेक्शन इकडे आहे आणि तो 8 किलोमीटर अंतर तो इथे गेलाय. तर जेवढं अंतर आपण काढलंय त्याला आपण त्या ठिकाणी मेजरमेंट देऊन देऊ ढोबळमानाने. देन ही टर्न टुवर्ड्स लेफ्ट. आता बघा हा सर्वात मोठी अडचण आपल्या समोर येते की इथून लेफ्टला जायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर नेहमी लक्षात घ्या तुम्हाला लेफ्टला जायचं असेल तर मित्रांनो लेफ्ट म्हणजे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. आणि जर तुम्हाला राईटला जायचं असेल तर नेहमी घड्याळीच्या काट्याच्या दिशेने जायचं म्हणजेच क्लॉकवाईज डिरेक्शन. तर ह्या 2 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर डेफिनेटली तुम्हाला डिरेक्शनवरचा क्वेश्चन चुकणार नाही. आणि इथं टर्निंग अँगल दिला नसेल म्हणून तो आपण 90 डिग्री मध्येच टर्न व्हायचा आहे आणि तो लेफ्ट कडे जाऊन 1 किलोमीटर गेला. सो 1 किलोमीटर अंतर हे गेला. पुन्हा लेफ्ट कडे जाऊन तो 20 किलोमीटर अंतर गेला मित्रांनो. पुन्हा लेफ्ट म्हणजे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन आणि हा 20 किलोमीटर म्हणजे इथं येऊन तो थांबलाय. तर आपल्याला असं विचारलंय की हाऊ फार अँड इन विच डिरेक्शन ही इज फ्रॉम हिज ऑफिस. नाऊ आता बघा हे 15 किलोमीटर डिस्टन्स होतं सुरुवातीचं. याला मी अजून हे 1 किलोमीटर जर जोडून दिलं तर हे टोटल डिस्टन्स 16 होऊन जाईल आणि आपल्याला हे अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर हे तिरकस अंतर आपल्याला काढायचं मित्रांनो आणि हा 90 अंशाचा कोन तयार झालाय. इन शॉर्ट मी असं म्हणेल की या ठिकाणी एक काटकोन त्रिकोण तयार झालाय. काटकोन त्रिकोणामध्ये हे अंतर 16 आहे. हे अंतर 16 कसं बघा. हे पहिलं अंतर 15 होतं आणि नंतरचं हे आयताच्या नियमानुसार समोरासमोरील बाजू सारख्या असतात
मग हे जर इकडचं अंतर जर 1 आहे तर हे अंतर 1 असेल, म्हणून हे 16 आणि हे अंतर 20. ओके. आणि 16, 20 पायथागोरसचा प्रमेय जर आपण वापरला, हायपोटेनियस, द साइड अपोजिट टू 90 डिग्रीज हायपोटेनियस, आणि 16, 20. ओके, ओके, ओके. हे पूर्ण 20 नाही घेता येणार. बघा हे 8 त्याच्यातून वजा होऊन जाईल. हे अंतर पूर्ण 20 आहे. म्हणजे याच्यातून जर 8 वजा झालं, तर हे अंतर पूर्ण 20 न घेता हे फक्त 12च राहील. लक्षात घ्या. हां. आणि 12, 16 आणि 20चं पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. म्हणजे 12चा वर्ग 144 अधिक 16चा वर्ग 256, या दोघांची बेरीज केली तर ती येते 400. आणि 400 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 20चा वर्ग आहे. आणि बघा हे त्याचा सुरुवातीचा बिंदू होता आणि हा शेवटचा बिंदू आहे. म्हणजे अंतर तर तुमचं 20 येत आहे आणि अंतरामध्ये मला 20 दिला असलेला एकच पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 3. म्हणजे त्याचं सुरुवातीपासूनचं अंतर शेवटच्या बिंदूपर्यंत आता ही will be 20 kilometers far from his original place and in which direction? Northwest direction. तर लक्षात घ्या बघा, दोन गोष्टी आपण प्रामुख्याने याच्यामध्ये केल्या. पहिल्यांदा एक व्यवस्थित आकृती आपण ड्रॉ केली. आकृती ड्रॉ करताना आपण ह्या वाक्यांचे तुकडे पाडले. म्हणजे आपण बघा हे पहिलं 15 किलोमीटर मार्क केलं, नंतरचे 8 किलोमीटर, नंतरचा 1 किलोमीटर आणि मग नंतरचे 20 किलोमीटर असे तुकडे पाडले. आणि तिरकस अंतर ज्या ज्या वेळेस तुम्हाला शोधायचं असेल त्या त्या वेळेस पायथागोरसचा थेरमचा आपण वापर करायचा. आणि पायथागोरसचा थेरम आपलं हे लहानपणापासून आपलं फेवरेट टॉपिक आपला जॉमेट्रीमध्ये राहिलेला आहे. ओके, चला मग आपण दुसरा प्रश्न आपण यामध्ये बघू. बघा आता दुसरा प्रश्न याच्यामध्ये अरेंजमेंट्स वरचा आहे. लिनियर अरेंजमेंट असं आपण त्याला म्हणू. लिनियर अरेंजमेंट म्हणजे मला काही ऑब्जेक्ट्स एका सरळ रेषेमध्ये या ठिकाणी अरेंज करायचे आहेत. आता बघा या ठिकाणी 5 डिफरंट, देर आर 5 डिफरंट हाऊसेस असं दिलंय आणि त्या हाऊसेसचे नाव दिलंय A to E. त्यांना एका रांगेमध्ये इन अ रो दे आर. नाऊ स्टेटमेंट कसं दिलंय बघा ते आपण करू. आता ते त्या हाऊसेसचे कोणत्या डिरेक्शनला ते फेसिंग आहे ते दिलेलं नाहीये. तर त्यावेळेस नेहमी लक्षात घ्या, अशा वेळेस जर ऑब्जेक्टची फेस कोणत्या डिरेक्शनला दिलेलं आहे नसेल, तर त्यावेळेस नेहमी ते नॉर्थ फेसिंग मानायचं. कारण नॉर्थ फेसिंग मध्ये आपला लेफ्ट म्हणजे त्या ऑब्जेक्टचा लेफ्ट होईल आणि आपला राईट म्हणजे ऑब्जेक्टचा राईट होईल आणि ते आपल्याला सर्वात सोयीचं जाणार आहे. आता बघा काय म्हणतो, ए इज टू द राईट ऑफ बी. म्हणजे जर मी इथं बी ठेवला तर बी च्या राईटला या ठिकाणी मला ए ठेवावं लागेल. सो ह्या स्टेटमेंटचं म्हणणं असं आहे बघा. पुढचं स्टेटमेंट काय म्हणतं, ई इज टू द लेफ्ट ऑफ सी अँड राईट ऑफ ए. आता बघा ए ऑलरेडी मार्क केलाय आपण, तर हा ई कोणाच्या राईटला आहे? ईच्या एच्या राईटला आहे. म्हणजे ए ऑलरेडी मार्क केलाय, याची राईटची पोझिशन खाली आहे. आता हा ई कोणाच्या लेफ्टला आहे? सी च्या लेफ्टला, म्हणजे नक्की सी इथे यायला पाहिजे. आणि लास्ट स्टेटमेंट काय बघा, बी इज टू द राईट ऑफ डी. हा बी कोणाच्या राईटला आहे? डी च्या. इट मीन्स दॅट डी मस्ट बी लेफ्ट ऑफ बी आणि मग तो इथे येणार आहे. तर अशा 5 घरांची ही अरेंजमेंट होऊन गेली. आता आपल्याला काय विचारलं बघा, विच ऑफ द हाऊस इज इन द मिडल. सो यू कॅन सी दॅट ए इज इन द मिडल अँड दॅट इज युअर ऑप्शन नंबर ए. सो लिनियर अरेंजमेंट मध्ये पहिली गोष्ट आपण अशी केली की आपल्याला ह्या घरांचे तोंड कोणत्या दिशेला होते हे काही दिलेलं नव्हतं. तर ते काय आपण मानलं, आपण नॉर्थ फेसिंग मानलंय मित्रांनो. नॉर्थ फेसिंग का मानलंय? नॉर्थ फेसिंग मध्ये आपला लेफ्ट म्हणजे त्यांचा लेफ्ट होणार आहे, आपला राईट म्हणजे त्यांचा राईट होणार आहे. आणि जसे स्टेटमेंट्स दिले त्यांना आपण फॉलो केलं. चला तर मग पुढचा प्रश्न आपण आता बघू. आता हा प्रश्न जो आहे पुढचा मित्रांनो, तो ब्लड रिलेशन वरचा आहे. आता ब्लड बघा, खूप कॉमन सेन्सचे क्वेश्चन्स आपल्याला याच्यामध्ये विचारलेले दिसतात. डिरेक्शन आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहे, ब्लड रिलेशन आपल्या जीवनाचा भाग आहे. पण ब्लड रिलेशन मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथं जेंडर पार्टवर तुम्हाला फोकस करायचा आहे. कारण जोपर्यंत व्यक्तीचं जेंडर पार्ट तुम्हाला माहिती नाही तोपर्यंत आपल्याला निश्चित त्या ठिकाणी रिलेशन डिसाइड करता येत नाही. आता बघा इथं काय दिलाय, एज मदर इज सिस्टर ऑफ ए. आता बघा या ठिकाणी ए आपण लिहू आणि त्याची आई कोण असेल आपल्याला माहित नाही. जनरली आपण या प्रॉब्लेम्स मध्ये मेल दाखवण्यासाठी स्क्वेअर बॉक्स वापरतो. म्हणजे मला एखाद्या त्या पझल मध्ये मेल
जर दाखवायचा असेल तर मी त्याला स्क्वेअर बॉक्स मध्ये दाखवणार आहे आणि मला जर फिमेल दाखवायचं असेल तर मी त्याला सर्कल मध्ये ठेवणार आहे. आता एज मदर, सो मदर विल बी फिमेल. So A's mother, we don't know who is A's mother, but she is a sister of A. A's mother is a sister of A. So A's mother is a sister of, sorry, B, sister of B. So we don't know B is a brother or sister, म्हणून त्याला गोल पण करू नका, चौरस पण करू नका, चौकोनात पण टाकू नका. पुढचं काय म्हणताय, and the daughter of C. बघा आता C, all information is given about A's mother. A's mother is a sister of B and daughter of C. So ही कोणाची daughter आहे? C ची daughter. But we don't know whether C is a father or mother of A's mother. We don't know exactly. म्हणून आपण त्याला पण गोल केले नाही किंवा चौरसात टाकलं नाही. आता पुढचं काय म्हणतोय बघा, D is a daughter. Daughter म्हणजे काय? फिमेल आहे. Daughter of B म्हणजे या ठिकाणी एक डाऊनवर्ड एरो, पुढची जनरेशन दाखवण्यासाठी डाऊनवर्ड एरो. डी ही डॉटर आहे म्हणून आपण त्याला वर्तुळात इन्स्क्राइब करू. डी इज अ डॉटर ऑफ बी अँड सिस्टर ऑफ ई. सो सिस्टर ऑफ ई, सो हे ब्रदर सिबलिंग्स दाखवण्यासाठी आपण असा डबल हेडेड एरो दाखवणार आहे. ओके, वी डोंट नो वेदर ई इज अ ब्रदर ऑर सिस्टर ऑफ डी, सो कीप इट ॲज इट इज. नाव आपल्याला असा प्रश्न विचारलाय, हाऊ सी इज रिलेटेड टू ई. Now see, 3 generations are created. This is first generation is a grandparents, this is a parents, and this is we siblings. Now E's mother or father is B and B's mother or father is C. It means that C is either grandfather or grandmother of E. Why we are putting or? Because we don't know gender part of C. So your answer is option number 4. तर बघा किती सुंदर प्रश्न आहे, ब्लड रिलेशन वरचा आहे. दोनच आपल्याला ओळींमध्ये प्रश्न आहे, पण त्याला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला या प्रकारची ट्री डायग्राम काढावी लागेल आणि ट्री डायग्राम काढण्यासाठी आपण या प्रकारचे काही नोटेशन्स त्या ठिकाणी वापरणार आहेत. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, हा लेटर्स वर आहे, अल्फाबेट्स. आपल्याला माहिती आहे इंग्रजीमध्ये किती लेटर्स आहेत? 26 इंग्लिश लेटर्स आले आहे आणि ह्या 26 इंग्लिश लेटर्स वर कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. 2 to 3 क्वेश्चन्स. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं काल की तुमचे वर्ग घन पाढे पाठ असल्याशिवाय पुढे पानं चालत नाही, तसं हे 26 अक्षर त्यांच्या नंबर्स पोझिशन्स बरोबर पाठ असले पाहिजे असा आग्रह धरला जातो. आता हा जो क्वेश्चन आहे हा अॅनॉलॉजी वरचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चन प्रकाराला म्हणतात अॅनॉलॉजी. म्हणजे काय की ह्या पहिल्या 2 ग्रुप्स मध्ये काहीतरी सर्टन रिलेशन आहेत. दे आर अरेंज अकॉर्डिंग टू द सर्टन रिलेशन. ते रिलेशन तुम्हाला शोधायचं आहे. आता मी काय सांगतो याच्यामध्ये बघा, सर्वात महत्वाचं काम करायचं की यांना नंबर पोझिशन्स द्यायच्यात. बघा, ए ची नंबर पोझिशन 1 आहे, सी ची 3 आहे, ई ची नंबर पोझिशन ऍक्च्युअल अल्फाबेटिकल सिक्वेन्स मध्ये म्हणतोय मी 5 आहे, जी ची नंबर पोझिशन 7 आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं बघा, डी ची नंबर पोझिशन 4 आहे. म्हणजे इथून इथं जाईपर्यंत जर तुम्ही बघितलं, एकाची पोझिशन 4 वर जाते म्हणजे 3 ऍड केले जात आहेत. एफ ची पोझिशन जर बघितली तर ती 6 आहे. तर पुन्हा बघा 3 मध्ये किती ऍड केले जात आहेत? 3. नंतर एच ची पोझिशन 8 आहे. आता हे पोझिशन तुमच्या पाठ असतील तर लवकर फटाफट त्या ठिकाणी लॉजिक तुम्हाला वर्कआउट करता येणार आहे. पुन्हा +3 केलेलं दिसतंय. जे ची पोझिशन मित्रांनो 10 आहे आणि 7 मध्ये 3 मिळवले तर 10 भेटतायत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लॉजिक भेटून गेलं की प्रत्येक अल्फाबेटच्या नंबर पोझिशन्स मध्ये 3 ऍड करून पुढचा ग्रुप तयार केला जातोय. आता बघा क्यू चा नंबर 17 आहे. 17 मध्ये जर मी त्याच अनुषंगाने जर लॉजिक लावलं तर 3 मिळवलंय तर 20 येतात आणि 20 वर नंबर लेटर येतो टी. म्हणजे माझा पर्याय क्रमांक तुमचा 4 येणार नाही. आता बघा एस चा नंबर किती आहे? 19. 19 मध्ये जर मी 3 मिळवले तर 22 तयार होतात. तर 22 वर कुठला आहे? व्ही. तर सर्वांचाच व्ही दिसतोय दुसरा. यू चा जर तुम्ही नंबर घेतला, यू चा नंबर आहे 21 आणि 21 मध्ये जर तुम्ही 3 मिळवले तर काय भेटतं तुम्हाला? 24 आणि 24 इज अ पोझिशन ऑफ एक्स. म्हणजे माझे पहिले 3 लेटर्स कसे असले पाहिजे? टी व्ही एक्स असले पाहिजे. तर माझा पर्याय क्रमांक 1 व 2 पण येणार नाही. माझं उत्तर पर्याय क्रमांक 3च असलं पाहिजे. तर अशा प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करत असताना पर्यायांकडे पण एक तिरकी नजर ठेवा.
कारण की ही परीक्षा पुन्हा तुमची ऑनलाईन होणार आहे. एका वेळेस एकच प्रश्न आपल्या समोर असणार आहे, म्हणून तुम्ही पर्यायांचा पुरेपूर वापर करा. याच्याने काय होईल, की मला आता बघा डब्ल्यूचा नंबर 23 आहे आणि त्याच्यामध्ये 3 मिळवला तर 26 होतो आणि 23 आणि 3 26 म्हणजे झेडचा नंबर आहे. एवढं करण्यासाठीचा काही वेळ माझा वाचणार आहे. आणि याच प्रोसेसला आपण म्हणतो मित्रांनो टाइम मॅनेजमेंट. तुम्ही तुमचा वेळ कसा वाचवू शकतायत आणि बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकतायत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेट अस गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा हा नंबर पझलचा क्वेश्चन आहे. विच नंबर शुड कम इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क असा प्रश्न विचारलाय. आता अशा प्रकारचे प्रश्न आले तर जनरली आपण आडवी बेरीज उभी बेरीज असं सर्व करत असतो. म्हणजे आपण 17 अधिक 13 जर केलं तर 30 होतात. 30 भागीला 6 किंवा प्लस केलं काहीतरी ऑपरेशन तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला ऑपरेशन बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असं करावं लागतं. मग तुम्हाला थोडंसं आडव्या-उभ्या म्हणजे व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल असं बघावं लागेल. आता इथं बघा जर मी असं जर केलं, पहिल्या 2 संख्यांची जर बेरीज करून टाकली, 17 आणि 18 यांची बेरीज 25 होते आणि तिसऱ्या संख्येने मी जर याला भागितलं, तर 25 भागीला 5 जर केलं, तर मला 5 भेटतोय. तर आता हे लॉजिक दुसऱ्या रोला व्हेरिफाय होतंय का ते मी बघेल. आता बघा इथं काय होतंय 13 आणि 3, 13 आणि 7 आहे. 13 आणि 7 यांची बेरीज 13 अधिक 7 यांची बेरीज 20 होते आणि 20 ला मी नंतर तिसरी संख्या कुठली आहे 5 ने जर भागितलं तर 4 येतोय. म्हणजे माझं लॉजिक व्हेरिफाय झालं बघा. याच पद्धतीने आपण याला बघा अप्लाय करून बघू. 12 आणि 6 किती होतात मित्रांनो? 18 होत आहेत. 18ला मी जर 6 ने भागितलं तर उत्तर माझं शेवटी 3 येतोय आणि शेवटचा नंबर 3 आहे. म्हणजे आपलं लॉजिक व्हेरिफाय झालं. म्हणजे पहिल्या 2 नंबर्सची रांगेतील पहिल्या 2 नंबर्सच्या बेरीज करून त्या बेरजेला तिसऱ्या संख्येने भागितलंय. म्हणजे आता बघा काय होईल इथं 10 अधिक 6 म्हणजे किती झाले 16 आणि 16ला जर तुम्ही 4 ने भागितलं तर तुमचं उत्तर किती येणार आहे? 4 येणार आहे. जो आपला पर्याय क्रमांक 1 दिलाय. तर अशा प्रकारचं लॉजिक लवकरात लवकर समजण्यासाठी काय मेथड असली पाहिजे? तर प्रॅक्टिस. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. प्रॅक्टिसमध्ये मी जर असं करून बघितलं असेल तर फटाफट माझा हिट अँड ट्राय. त्याला कोणती मेथड म्हणतो आपण? हिट अँड ट्राय. एक लॉजिक मी अप्लाय करेल. ते अप्लाय होत नसेल तर मी दुसरं ट्राय करेल. पहिलं लॉजिक हिट होत नसेल तर मी दुसरं ट्राय करेल. अशी पद्धत आपण त्या ठिकाणी म्हणतो. आणि म्हणून कमीत कमी 100 क्वेश्चन आपण असे सॉल्व्ह केले गेले पाहिजे ज्याच्याने असे वेगवेगळे लॉजिक्स आपल्या स्मरणात राहतात किंवा आपल्याला जर ते केलेले असतील तर ते परीक्षेमध्ये लवकर आपल्याला सुचतात. शेवटचा प्रश्न बघा आपण याच्यामध्ये बघू जो पुन्हा कोडिंग डिकोडिंग वरचा आहे आणि अल्फाबेट वरचा आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला दिलंय 16 5 1 3 5 असं दिलंय आणि पीस असा शब्द दिलाय. तर तुमच्या माहितीसाठी मित्रांनो पी ची जी पोझिशन आहे ना फॉरवर्ड ऑर्डर मध्ये ती 16 आहे. म्हणजे पी चा नंबर 16 आहे. नंतर ई चा नंबर 5 आहे. हे काही सांगण्याची गरज नाही. ए चा नंबर पण 1 आहे. सी चा नंबर 3 आहे आणि पुन्हा ई चा नंबर 5 आहे. म्हणजे या ठिकाणी कोड देताना त्या अल्फाबेटचा पोझिशन्सने कोड दिलाय. आता आपण जर इथं बघा एक बघितला तर एक म्हणजे ए ने सुरुवात होणारा एक पर्याय आहे. 21 ने सुरू होणारा यू आहे. पण 5 ने सुरू होणारा ई दिसत नाहीये म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार नाही. आणि आता बाकीच्या 3 पर्यायांचा पहिला लेटर जर बघितलं तर ते एल आहे. म्हणजे नक्की सुरुवात 12 ने असेल म्हणजे 12 म्हणजे एल. नंतरचा जर मी 15 घेतला तर 15 म्हणजे ओ. त्याच्यानंतरचा मी 22 घेतला तर 22 म्हणजे व्ही आणि त्याच्यानंतरचा 5 घेतला तर 5 म्हणजे ई. म्हणजे माझा ते उत्तर किंवा हा जे डिजिट्स वापरले गेले आहेत ते लव या शब्दासाठी वापरले गेले पाहिजे. मी तुम्हाला मगाशीच बोललो लेटर्स पोझिशनवर कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4 प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर अशा प्रकारचे प्रश्न हे मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले होते. म्हणजे आपल्याला बुद्धिमत्ते चाचणीमध्ये पुन्हा आपल्याला जर प्रॅक्टिस जर तुमची चांगली असेल, तर तुम्ही यामध्ये खूप चांगलं काम करू शकतात. तर आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. रिझनिंग मधले हे काही टॉपिक्स आपण टॉपिकवरचे काही क्वेश्चन्स आपण घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात प्रामुख्याने डिरेक्शन टेस्ट, ब्लड रिलेशन याच्यावर नक्की प्रश्न विचारला जातो. कोडिंग, डिकोडिंग म्हणजेच लेटर सीरीज, अल्फाबेट सीरीज, एनॉलॉजी, कोडिंग, डिकोडिंग हे खूप महत्त्वाचे टॉपिक याच्यामध्ये आणि याचा भरपूर सराव आपल्या बॅचेसमध्ये आपल्याकडून करून घेतला जातो. वर्कशीटच्या माध्यमातून आपल्याला एका वर्कशीटवर 50-50 प्रश्न देऊन आपल्याला तो सराव केला जातो.
आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही कमेंट द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी पुन्हा एकदा सांगतो, 1 जानेवारीपासून नवीन वर्षाची सुरुवात आपण ह्या बॅचेससाठी ठेवलेली आहे. 1 जानेवारीपासून आपण ही बॅच सुरू करतोय. लवकरात लवकर आपले नावं रजिस्टर करा आणि ह्या परीक्षेच्या तयारीसाठी लागा. थँक यू व्हेरी मच अँड विश यू ऑल द बेस्ट.